तर नमस्कार मंडळीनो, मी रुद्राली आणि तुमचं स्वागत करते आजच्या व्लॉगमध्ये। तर मंडळीनो, मागे बघशालच तर मस्तपैकी आमची आंब्याची बाग गावा केलंय आणि आंब्याच्या बागेतील ना तर असं होणारच नाही। आणि मंडळीनो, सध्या आंब्याचं सीझन चालू आहे आणि त्यात आंब्यात आंबो म्हणजे आपलं हापूस आंबो, तो पण देवगडचो। आणि देवगडचा हापूस आंबो खाल्लाच नाही तर काय खाल्लास, होय की नाही। तर मंडळीनं म्हटलं इले गावात तर जाऊया बागेचं जरा दर्शन घेऊया, आंबे किती आहेत ते बघूया, बागेत आंबे होत की नाही ते बघूया। कारण यंदा उत्पन्न कमी इला, नैसर्गिक आपत्तीमुळे, फळगळ झाली, हवामान चेंजमुळे सगळ्याच शेतकऱ्यांचं नुकसान झालं, त्यात आमचा पण नुकसान झाला। त्याच्यामुळे आमचा खूप उत्पन्न कमी इला यंदा, दरवर्षी येतं त्याच्यापेक्षा लय कमी इला। तरी पण म्हटलं जाऊन बघूया, जे काही आंबे होते काढूया, थोडीशी पप्पांना मदत करूया आणि थोडंसं असं आनंद घेऊया, एक्सपिरियन्स घेऊया चांगलं। तर चला तर तुमका दाखवते आम्ही आंबे कसे काढले होते। असं काढू का होतं ना। तर मंडळीनं मला सगळ्यांचे कमेंट केलेले, आंब्याचा व्हिडिओ इलो नाही, आंब्याचा व्हिडिओ इलो नाही। तर मला गावात येऊन भेटला होता, त्याच्यामुळे व्हिडिओ काढून भेटलो नाही। तर यंदा आंब्याचं उत्पन्न पण आमचं कमी इला, नैसर्गिक आपत्तीमुळे, हवामान चेंज झाल्यामुळे, फळगळ झाली आणि हवा तसं उत्पन्न इला नाही। स्टार्टिंग का खूप फुलावर इलो होतं, त्याचे मी व्हिडिओ टाकले होते मोहराचं, पण तेवढी काही फ्रूट सेटिंग झाली नाही, नुकसानच झालं। सगळ्यांचाच कोकणातल्या बागायतदारांचं नुकसान झालं, त्यात आम्ही पण आहोत सामील। तर त्याच्यामुळे यंदा आंबो पण महाग झालो आणि आता येता मे महिन्यात मी इलं आहे आणि त्याच्यामुळे थोडे काही जे आंबे होते त्याचा व्हिडिओ मी तुमका आता दाखवणार आहे, मी काढते कसे आंबे ते। तर ह्यो घळा, हे का आमच्याकडे घळ म्हणतात आणि ह्या टूलचा म्हणजे ह्या घळाचा वापर आम्ही आंबे काढूसाठी करतो। तर ह्या बेटापासून बनवलेलो आणि एका अशी जाळी असता विणलेली आणि हय ब्लेडा असतात दोन्ही, बघा जवळ दाखवा, हे असे ब्लेड आहेत आणि ह्या ब्लेडात आंबो अडकवचो आणि तो ओढूचो, मग त्याच्यानंतर ह्यो आंबो येऊन ह्या याच्यात सापडता म्हणजे पडता, होय कॅच केलं जातं। तर हे काही आंबे तयार आहेत, उंच घळा आमचं, कारण कलंबा आमची लय उंच होत वरपर्यंत, त्याच्यामुळे घळ उंच केला। तर ह्यो हा एक तयार आंबा बघा, जे का आता मी काढतोय। तर ह्यो बघा म्हणजे तयार झालेला आंबा होतो, काढले आता। डेट कुठलं वाटतं जरा, नाही हा येस, कसलं भारी आहे बघा, एकदम ऑरेंज लाल लाल झालेलं म्हणजे तयार आहे। आणि याचं देठ आहे तो खाली लबलो बघा, हे बघा दिसलं काय, म्हणजे हे आंबो तयार असतात। खालना ओळखूक स्किल लागता, ज्यांका माहिती आहे ती लगेच ओळखतात, ज्यांका नाही माहित नवीन त्यांना ओळखूक नाही, कोवळे आंबे काढतात। थोडे आंबे होत यंदा लय कमी आंबे लागले हो, काय सांगणार तुमका, आमचं लय नुकसान झाला। औषधांचे पैसे जरी वसूल होतील काही माहीत नाही होत। स्टार्टिंग का सगळी लोक खुश होती, सगळ्यांकडे मोहर होतो मरणाचो, पण त्याच्यावर फ्रूट सेटच झाली नाहीत। तर आंबे तर पहिले काढून झाले आमचं बऱ्यापैकी, जेव्हा सीझन चालू होतो। तर आता हे उरलेले होते आम्ही काढून पुन्हा घेऊन जाणार आहे विकूसाठी। हे बघा कसलो आंबो रापचिक आहे, एकदम प्युअर ऑर्गॅनिकरित्या आम्ही उत्पन्न घेत आहोत आंब्यांचा, त्याच्यामुळे आमचे आंबे चांगलेच असतात। बघा कसं एकदम रावडी किंग वरती चढता कलंबावर, बघा माका पण येतात थोडं का, पण आता ही चढता शायनिंग मारूक घे, शायनिंग मारतात वडशील मेलस। बॅटिंग करू का, आंबे काढूक लागली, काढला एक आंबो कलंबावर ना। बघा कसलं रापचिक आहे, छोटी बिटका लागली आहे का, बिटकी आंबो आणि एक मोठा आंबो मस्त। कसवा रावस एकदम देवगडचो हापूस आंबो हा की नाही, A1 क्वालिटी आंबो आणि 2 बिटकात पडताना दाखव असंच। व कशी काढता मेली बघ, एवढ्या वर चढली या रावडी राठोड, ये धुपुक हा मस्त दे खाली, चल दे केलं पडा तर मग टाक्यावर, खाली इलो आंबो। आमच्याकडे आता शिकारणी नाही आहे, कारण एवढे आंबे नाही, जास्त असले तर आम्ही शिकारणी करतो। शिकारणी म्हणजे काय, टोपलो असता वरनं आंबे खाली पाठवतात। बाबा कसलो भारी या, कलर बघा एकदम प्युअर, आणि देठ पण मस्त खाली बसलेलो आणि असं क्लीन आंबो एकदम मोठी साईज, जवळजवळ 350 ग्रॅमचो असतात आरामात, असतात ना पप्पा, 350 ग्रॅम जाऊन ठेवते याच्यात।
एवढे गावले आतापर्यंत. तयार आंबो कसं ओळखूचो? हे खालना भुरकाटले दिसता, म्हणजे वर कलर चेंज दिसता, हिरवट नाही दिसत, जरा पांढरट पांढरट दिसता. म्हणजे किती जरी कला आंबा तरी ओळखू शकतास तुम्ही खालना? ओळखू शकतो, कुठून पण ओळखू शकतो. देठ दिसत नसलो ना तरी खालचा भाग हे गोल, हा गोल दिसणार आहे बघा, पूर्ण गोल राऊंड राऊंड लांबट का दिसणार आहे, गोल हा. आणि भुरकट दिसणार आंबो. हा म्हणजे तो तयार आहे. तसे तसे आंबे काढायचे. मंडळीनं पप्पाकडनं एक इन्फॉर्मेटिव्ह गोष्ट कळाली माका. आंबो तयार झालेलो ओळखूचो कसो, कारण कलमा मोठी असतं तुमची, खालना काढताना समजत नाही, देठ काही दिसत नाही. देठ खाली गेलेलो तो तयार असतं, पण खालना काढताना दिसत नाही. मग अशा वेळी काय ओळखूची साईन कशी आहे? आंबो पूर्ण खालना राऊंड झालेलो, हे तर राऊंड आहे बघा, टोक जास्त नाही आणि थोडंसं धुरकट दिसता, म्हणजे वरती पांढरट सारखा झालेला बघा, शाईन मारता, म्हणजे तो आंबो तयार आहे. तर असेच आंबे काढूचे, ते आंबे चांगले असतात. कोवळे आंबे काढूक नको. कोवळे काढले असते ते चवी का एवढे चांगले लागत नाही, म्हणून तयार आंबोच काढायचे. एवढं आंबो बघा मैंदळी भारी दिसता की नाही, पण इकडे बघा काय तो हो मस्त की नाही, भारी आहे. इकडे बघा कसं खाल्ला आणि पाकरान ते का पायरीचा आंबो होतो मस्त. एवढा मोठा आंबा होतो, हार्ट ब्रेक झालो माझं, खाल्ला पाकरा. तर मंडळीने हो बघा हातपोच आंबो खालीच होतो लागलेलो, तयार झालो. म्हणजे काढूया डायरेक्ट काढ ना पप्पा. काढ काढ. केवढं बघा मस्त मोठा आंबो आणि तयार आहे, मस्त फ्रेश आहे एकदम, जबरदस्त. यू 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 भेटलो मस्त. गाडग्यावर चढलंय वर आहे. पप्पांका सांगू कैचे आंबे तयार आहेत आणि कैचे नाही आहेत, दिसतात तेवढे सांगते मी तयार कैचे. आली बसले होत बघतात मम्मी का वरती आंबे कसे काढता, मम्मी वरती झाडावर शायनिंग मारता. मग आंबे का काढला 2 घे, माका पण थोडंसा इले खाली. मम्मी बॉस झाली, पप्पा कोण नोकर झाली आहेत. मस्त तयार होतो, हे लाल लाल झालेत. कमी असले की असे मोठा फळ होता. झाडावर जेवढं आंबो कमी तेवढा फळ मोठा होता, आणि जेवढे जास्त फळ तेवढं फळाची साईज कमी होता. बघा वर हसून मरो का, केंडला पण असा बसत नसत, तू बसलस. घुरी झाली, चिकाटो पडलेलं वाटतं, चिकाटो पडलो होय. काहीतरी अंडी होत पप्पा, की होय होय, कुठली तर अंडी होती. अंडी होती, परत पुढच्या वर्षी होणार ती. आता फवारणी देऊ कमी जाऊन तो वरती तो हायते वर ना, हायते नाही. नाही ह्यो काढू की तू काढता? चालू मंडळीनं बघा एवढं ट्रे भरलो, आमचं वाटलं नव्हतं एवढं भरत असो, कारण आंबेच नव्हते. मस्त ट्रे भरलो बघा पूर्ण, आणि हे घरात थोडे 1 पेटी व्हाईत वाटतं मोजून. तर मंडळीनं अशा रीतीनं आमचे आंबे काढून झाले, जेवढे तयार होते तेवढे काढला. 1च पेटी माल भेटलो, कारण आंबे कमी होत, आणि अगोदर झाले होते थोडे काढून, जास्त नव्हते आमच्या बागेत यंदा आंबे, कमी झालेले. तर जेवढे भेटले ते म्हटलं घेऊन जाऊयात, थोडेफार विकूक होतील आणि थोडेसे माका खाऊक होतील. तर बघा भारी आहेत ना, आणि आंबे मात्र मस्त A1 क्वालिटी, एकदम मोठे आंबे आहेत.
येवा खाऊ का देवगडचो हापूस आंबो आणि कोणाक लागले तर सांगा. यंदा नाहीत पण पुढच्या वर्षी माका नक्कीच ऑर्डर देवा. पुढच्या वर्षी येतील आमचे उत्पन्न चांगला येत. कसं वाटलं तुमका व्हिडिओ? आंबे बघितलास की नाही? सगळ्यांचे कमेंट येत होते आंब्याचा व्हिडिओ कधी आहे. तर फायनली इल्लो काढलाय व्हिडिओ आणि तो नक्की पूर्ण बघा तुम्ही व्हिडिओ. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करूक मात्र विसरू नका. तर भेटूया अशाच कोकणातल्या व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.